हॅलो, सगळ्यांना खूप खूप प्रणाम. माझ्या सगळ्या फॅमिलीचं, सगळ्या कुटुंबाचं मी खूप खूप स्वागत करते. सगळ्यांचा आजच्या सत्रामध्ये अनेक अनेक स्वागत, अनेक वेळा स्वागत आणि सगळ्यांचे आभार की तुम्ही सगळेजण आजच्या सामूहिक सत्रामध्ये सहभागी झाला आहात. थँक्यू सो मच. आपल्या सगळ्यांच्या हायर सेल्फ, आपले सगळ्यांचे सद्गुरू, महाअवतार बाबाजी, पिता महापत्रीजी, माझ्या हायर सेल्फला आणि तुमच्या सगळ्यांच्या हायर सेल्फला मी प्रणाम करते, आभार मानते सगळ्यांचे. आपल्या सगळ्यांची हृदय एका सामायिक क्षेत्रामध्ये जोडलेले आहे, युनिफाईड. आणि ते क्षेत्र म्हणजे, तो थ्रेड म्हणजे प्रेम. आपल्या हृदयातून वाहणाऱ्या, सगळ्यांच्या हृदयातून वाहणाऱ्या त्या प्रेमाला प्रणाम करते, वंदन करते आणि आपण आजचं सत्र सुरू करू. आज मला 10 मिनिटं शेअरिंगसाठी आहेत. 30 मिनिटाचं आपण आपलं युनिफाईड, आपलं जे हृदयावरचं ध्यान आहे ते घेणार आहोत. तर मला जरूर आज सगळ्यांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात. तर हे जे प्रश्न आहेत, जेव्हा मी विचारेन तेव्हा आपल्या सगळ्यांच्या त्याच्यामधून कॉन्सेप्ट क्लिअर होतील. जास्त आपल्याला व्यवस्थित आपण डीपमध्ये समजलंय का नाही हे पण आपल्याला समजेल. त्यामुळं मी हे करते. तर जरूर ज्यांना वाटतं ना मनातून की मला माहितीये, तर कुठलाही मनामध्ये भीती न ठेवता की हे बरोबर आहे, चूक आहे, हा विचार न करता जे काही तुमच्या मनात आहे ते बोला. जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला अजून काय समजलं नाहीये एखादी गोष्ट, तर ते आपल्याला समजेल. ठीक आहे, तर सुरू करू आपण. 10 मिनिटं आपण ह्यावर देणार आहोत आणि 30 मिनिटाचं आपण ध्यान घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण तिन्ही धड्यांची प्रॅक्टिस, तिन्ही धड्यांमध्ये आपण जे शिकलोय ते आपण सगळं आपल्या हृदयावर आज फील करणार आहोत. आणि तुम्ही ऑलरेडी सगळेजण आनापानासती ध्यानामध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्या श्वासांवर आपण कसं ध्यान लावतो. युनिफाईड मध्ये बाबाजी आपल्याला आपल्या हृदयात जायला सांगतात, एवढाच फरक आहे. जर आपण ध्यानाच्या दृष्टीने बघायला गेला तर, की आपण जे श्वासांवर ध्यान लावायचो ते आपण युनिफाईड मध्ये आपल्या हृदयावर लावतोय. सोबत आपण बाबाजींनी जे सत्य सांगितलेत आपल्याला युनिफाईड मध्ये, रोजचा अभ्यास जो सांगितलाय, सराव सांगितलाय, की तुम्ही प्रेम पाठवताना फील करा, तुम्ही स्वतःला ईश्वराच्या गुणांमध्ये बघा. हा पहिल्या धड्यातला अभ्यास आहे की हृदयात केंद्रित होऊन करायचं काय. काही नाही करायचं, हृदयात केंद्रित व्हायचं आणि हृदयामध्ये आतमध्ये जेव्हा आपण केंद्रित होतो ना, तेव्हा जी हृदयाची धडधड ऐकू येते का बघायची. काहीच नाही, तर केवळ हृदयावर शांत व्हायचं, स्थिरावायचं. म्हणजे म्हणतो ना, इकडं तिकडं गेलेलं मन आपण एकत्र आणायचं आणि हृदयावर एकाग्र करायचं. हा अनुभव म्हणजेच ईश्वरी तत्वाचा अनुभव आहे. हा अनुभव म्हणजेच आपण ईश्वरासोबत एक आहोत, हा अनुभव आहे. आणि ते आपल्याला असं हृदयात, म्हणजे आपण डोळे बंद केल्या केल्या आपल्या डोळ्यापुढे कुणी दिसणार आहे, ईश्वर दिसणार आहे किंवा काय दिसणार आहे, हे नाहीये. हे केवळ हे फिलिंग आहे, तो अनुभव आहे, तो म्हणतो ना, तो एहसास किंवा ते महसूस करणे, असं जे हिंदीमध्ये वापरतात, तसं मराठीमध्ये की तुम्ही ती फील करणे, मराठीमध्ये अनुभव करणे, की आतमध्ये जाऊन काय होतंय नेमकं, मला हृदयावर गेल्यावर मला कसं वाटतंय, हृदयाची धडधड, ती जी स्पंदन आहेत ती मला कशी फील होत आहेत. हे हा जो सगळा ओव्हरऑल अनुभव आहे ना, तो म्हणजे आपल्या आतल्या ईश्वराचा अनुभव, जे आपण पहिल्या धड्यामध्ये केलं की हृदयावर केंद्रित होणं म्हणजे नेमकं हेच करायचो आपण. दुसऱ्या धड्यापासून आपण हळूहळू आपल्याला संपूर्ण बनवणारा जो आपला उच्च स्व आहे, जो आपल्यासोबत आहे, पण आपण त्याचं नाव माहित नव्हतं, की तो आहे आपल्यासोबत हे पण माहित नव्हतं. दुसऱ्या धड्यामध्ये आपण त्याच्यासोबत एक व्हायला लागलो आणि तिसऱ्यामध्ये त्याच्यासोबत जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो, तर तो संवाद त्याच्यासोबतच व्हावा, यासाठी बाबाजी आपल्याला आपल्या आभाला स्वच्छ करायला सांगतात, ऑरा, आभा मंडळ, आणि त्याला लॉक करायला सांगतात. सोबतच आपण तिसऱ्या धड्यामध्ये, आता मीच तो प्रश्न विचारेन म्हणजे मला कळेल, तर मला ज्यांना कोणाला अशी इच्छा आहे उत्तर द्या जरूर. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की आपण जेव्हा म्हणतो ना की एकीकृत होणं, पहिल्या धड्यामध्ये जे आपण शिकलो, तेव्हा एकीकृत होताना आपण ईश्वराचे काही गुण बघत होतो. तर हे कशासाठी बघत होतो एकीकृत, म्हणजे आपण नेमकं कुणासोबत एक होत होतो पहिल्या धड्यामध्ये, जे आपण ऐकलं, हृदयावर केंद्रित होण्याचा जो धडा आहे त्याच्यामध्ये, की एकीकृत व्हायचं, एकरूप व्हायचं, हे कुणासोबत.
अनम्यूट करा आणि सांगा. हा, कोणीतरी. आधी आपल्यासोबत व्हायला पाहिजे. मेधा साठे बोलते. आधी आपल्यासोबत आणि मग हृदयाशी असं असावं असं वाटलं. हा, आपल्या तस गुणांपाशी आधी ओळखले पाहिजेत आपले गुण काय आहेत. मग दुसऱ्याशी कनेक्ट होणं हे सोपं जाईल असं वाटलं. थोड्या अंशी बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की पहिल्या धड्यामध्ये आपण जेव्हा हृदयावर केंद्रित होत होतो, तेव्हा आपल्या आपल्या ईश्वरासोबत, आता ईश्वर म्हणजे काय यासाठी बाबाजींनी आपल्याला सांगितलंय की ईश्वर म्हणजे जो काही आपला संपूर्ण स्व आहे, आपलंच आपलंच एक संपूर्ण अस्तित्व म्हणजे ईश्वर. किंवा ज्यांनी आपल्याला बनवलंय, आपण ज्याला म्हणतो की ह्या सोर्सनी, ह्या शक्तीकडून आपण बनलेलो आहोत, असा ईश्वर. आणि तो ईश्वर आपल्याला, आपण म्हणतो ना ईश्वर निराकार आहे, निर्गुण आहे. त्याला आपण असं सांगू शकत नाही की ईश्वर हाच ईश्वर आहे, हा माणूस म्हणजेच ईश्वर, हे आपण सांगू शकत नाही. कारण आपल्याकडे अनेक अवतार आहेत. आणि त्या सगळ्या अवतार जसे आपण म्हणतो, आता महादेव असतील, गणपती बाप्पा असतील, या सगळ्या अवतारांना आपण ईश्वरी, आपल्यासाठी तो ईश्वर मानतो आपण. त्यामुळे ईश्वर एक नाहीये. म्हणजे असा असा आपण एक त्याला रूपामध्ये हाच ईश्वर आहे असं म्हणू शकत नाही. तर आपण काय करतो की ईश्वरी रूप हे आपल्यासाठी त्या गुणांमध्ये आपण ईश्वरी रूप बघतो. म्हणून बाबाजींनी पहिल्या धड्यात असं कुठेही लिहिलं नाही की ईश्वर एकच आहे, एकच व्यक्ती आहे जो ईश्वर आहे. नाही, बाबाजींनी आपल्याला पहिल्या धड्यात असं सांगितलंय की ईश्वर म्हणजे गुण, प्रेम, करुणा, शांती. काल मी जे उदाहरण तुम्हाला दिलं की तुम्हाला अनेक लोक नाही म्हणतायत, तुमचं मन पण तुम्हाला म्हणतंय मदत करू नको, पण तरीही तुम्ही मदत केली एखाद्या व्यक्तीला. तो जो गुण आहे ना, करुणा आणि क्षमा करण्याचा, की त्यावेळी जरी तुम्हाला लाख तुमचं मन सांगताय पण तरी तुम्ही समोरच्याला मदत केली, तो जो करुणेचा भाव आहे, जो गुण आहे, तो म्हणजे ईश्वर आहे. तो म्हणजेच ईश्वर आहे. ज्यावेळी तुम्ही त्या गुणामध्ये येता, तुम्ही त्याला मदत करता, तेव्हा तुम्ही त्याच्याशी एक झालेले असतात. म्हणजे तेव्हा तुम्ही स्वतः ईश्वरी रूपात असतात असं तिथं सांगायचं आपल्याला. हे खूप त्याचा अर्थ इतकं समजून घेणं गरजेचं आहे ना, की पुस्तक एक एक शब्द, एक एक वाक्य. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की आपण पहिल्या धड्यामध्ये जसं मेधाताई म्हणाल्या आणि बाकी पण दीपाली त्यांनी दिलेले उत्तर त्याच्यावर की ईश्वरासोबत, अगदी बरोबर आहे. आणि जे हायर सेल्फ सोबत म्हणून प्रफुल्ली लिहिलंय तेही बरोबर आहे खरं तर. एका अंशी म्हटलं ना, टेक्निकली बघायला गेलं तर हे सगळ्याच गोष्टी आपण बघतोय. कारण आपण जसं बाबाजींनी सांगितलं की हिमनगाचं फक्त वरचं टोक बघतोय, खालची बॉडी तर बघितलीच नाही. म्हणजे बाबाजींना काय म्हणायचं तिथं की आपण एक संपूर्ण अस्तित्व कधी होतो, मी आणि माझा हायर सेल्फ, आम्ही दोघे एक झालो, मिळालो की आम्ही पूर्ण बनलो, संपूर्ण बनलो. आत्ताही आपण संपूर्णच आहोत. कारण आत्ताही आपला हायर सेल्फ आपल्यासोबत आहे, फक्त आपल्याला त्याचं नाव माहित नाही किंवा तो आहे हे माहित नाही. म्हणून आपल्याला असं सांगितलं जातं की ईश्वराच्या प्रतिमेत बनलो म्हणजे काय, मी ईश्वर आहे, गायत्री ते ईश्वर आहेत, मेधा ते ईश्वर आहेत, अश्विनी ते ईश्वर आहेत, दीपाली ते ईश्वर आहेत. हे सगळे ईश्वर आहेत असंच बाबाजी सांगतायत. समजून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. मला असं जाणवत होतं की मी हे आज तुम्हाला बोलावं, सांगावं, म्हणून मी आज सांगते की जेव्हा आपल्याला हे कळतं की आपणच ईश्वर आहोत आणि ते ईश्वरत्व आपल्यातलं हे कसं आपण दाखवतो. तुम्ही म्हणाल काय ईश्वर आहे आम्ही, सांगा बरं कसे ईश्वर आहेत आम्ही, आम्ही तर एवढ्या दुःखात आहेत, आम्ही एवढ्या प्रॉब्लेम्स मध्ये, आम्ही ईश्वर कसे? तुम्ही ईश्वर यामुळे आहात की तुमच्याकडे ईश्वराचे गुण आहेत, क्वालिटीज आहेत. पाण्याला आपण पाणी का म्हणतो? ते पाणी माठातलं असेल, ते पाणी मडक्यातलं असेल, ते पाणी नदीतलं असेल, ते पाणी का म्हणतो आपण? त्याच्या तत्वामुळं. ते पाणी कुठे का असेल ना, ते शेप कसा का घेईना, ते घाण असेल, चांगलं असेल, कसंही असू दे, आपण म्हणतो ना अरे घाण गटारातलं पाणी, अरे घाण विहिरीतलं पाणी स्वच्छ नाहीये, पण आपण त्याला पाणीच म्हणतो. ते कसंही असू दे, ते जलतत्व आहे. त्याप्रमाणे गायत्रीतेंमध्ये, दीपालीतेंमध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांमध्ये ईश्वरी तत्व आहे. कदाचित त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे. गायत्रीतेंमध्ये कदाचित करुणा जास्त आहे, कुणालाही प्रेम देण्याची त्यांचं जी गुण आहे, क्वालिटी आहे, ती त्यांच्यात जास्त आहे. दीपालीताईंमध्ये कला आहे, उत्साह आहे, आनंद आहे, की रोज उठून काहीतरी छान मला क्रिएट करायचं असं त्यांना वाटतंय. रुचिराताईंमध्ये समजा अजून स्वयंपाकाची कला आहे. असे काहीही गुण असू शकतात की जे ईश्वरी आहेत.
म्हणून आपण पहिल्या धड्यात म्हणले की ईश्वराचे गुण आठवा, की काय काय आपण म्हणतो. आपण अन्नपूर्णा देवी का म्हणतो? त्या देवीला आपण अन्नपूर्णा नाव का दिलेलं आहे, असं का म्हणतो आपल्या धर्मामध्ये? कारण ती अन्नपूर्णा माता जिच्या हातामध्ये ते पात्र आहे ज्याच्यामध्ये कधी अन्न संपत नाही. समजून घ्या किती सुंदर आहे आपलं हे, आणि आपण हे कसं कनेक्ट करू शकतो प्रत्येक गोष्ट, की अन्नपूर्णा मातेच्या हातातलं पात्रामधलं अन्न कधी संपत नाही. म्हणजे आपल्यामध्ये तो गुण आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण कधी उपाशी पाठवत नाही. काही का असेल, थोडं का असेल ना, आपण त्याला म्हणतो ना भाकरी पिठलं खाऊन जा बाबा, हे आज आमच्याकडे केलेलं. आपल्याकडे ही पद्धत आहे, आपण म्हणायचो, असं ऐकलेलं आहे अनेक वेळा आपण सगळ्यांकडून, की आलेल्या पाहुण्याला आपण आपल्यातलं थोडं का होईना खायला देतो. आणि म्हणून ते असं सांगितलं गेलं की जशी अन्नपूर्णा मातेचा जो गुण आहे तो माझ्यात आहे. मी आलेल्या प्रत्येक माणसाला उपाशी पोटी कधीही पाठवत नाही. पाणी का होईना आपण विचारतो, गुळ साखर विचारतो, काहीतरी विचारतो. सो दॅट क्वालिटी, तो गुण म्हणजे ईश्वराचा गुण आहे. आणि तेच आपल्याला बाबाजींना पहिल्या धड्यात सांगायचंय, की तुम्ही जेव्हा ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात, तर त्याच्या गुणांनी बनला आहात. आपण सगळ्यांनी कधी ईश्वर बघितलाय, की एकच हा देव म्हणजे ईश्वर. म्हणून आपल्या धर्मामध्ये अनेक देवता आहेत, अनेक अवतार आहेत, हे सांगण्यासाठी की ईश्वर हा एक एकामध्येच तुम्ही बघू नका. ईश्वर हा गणपती बाप्पा सुद्धा आहे, रेणुका माता सुद्धा आहे, तुळजापूरची माता सुद्धा आहे, हे सुद्धा आहे, ते सुद्धा, असं आपण सगळ्या देवी देवतांना ईश्वर मानतो त्यांच्या गुणांवरून. तर आपल्याला हेच सांगितलंय की तुम्ही ईश्वर आहात कशामुळं? तुमच्या गुणांमुळं. आणि जेव्हा जेव्हा आपण हे सगळे गुण दाखवतो ना, राग पण येतो आपल्याला, चिडचिड पण होते, निराश पण होते, तेही आपलेच गुण आहेत. पण ईश्वरी गुण कुठले आहेत? ते खास करून प्रेम, करुणा, शांती. आणि जेव्हा आपण हे कधी बाहेर काढतो आपल्या रोजच्या जगण्यामध्ये, समाजामध्ये, आपल्या घरामध्ये, तेव्हा आपण ईश्वरासोबत एक झालेलो असतो. आपल्या मूळ स्वरूपामध्ये आलेलो असतो. असं बाबाजींना तिथं सांगायचंय. जेव्हा जेव्हा माझ्याकडे रस्त्याने चालताना एखादं कुत्रं मांजर असेल, झाडाला पाणी घातलं, कुठलंही चांगलं कृत्य ज्याला आपण ईश्वरी गुण म्हणतो, खरंच किती चांगला माणूस आहे, किती चांगले ह्याचं हृदय आहे बघा, किती मोठं हृदय आपण म्हणतो, किती मोठ्या मनाचा माणूस आहे. का? कारण त्यांनी दान केलं तिथं भरपूर, हात मोकळा सोडून. तेव्हा आपण म्हणतो अरे वा, किती मोठं हृदय आहे ह्याचं. तर आपण त्याच्या क्वालिटीकडे बघतो त्या माणसाच्या, आणि ती क्वालिटी म्हणजे ईश्वर आहे. तर इथं आपल्याला ह्या धड्यामध्ये खूप महत्वाचं लक्षात घ्यायचंय, की ईश्वर म्हणजे निराकार, निर्गुण जे म्हणतात ना, ईश्वर म्हणजे तो गुण आहे त्या व्यक्तीच्या आतला, जो त्याला ईश्वरी बनवतो. हे महत्वाचं आहे, हे समजून घ्या. मग आपण युनिफाईड एक कुणासोबत होतोय? त्या गुणांसोबत होतोय, त्या ईश्वरासोबत होतोय. आणि जसं दुसऱ्या धड्यापर्यंत बाबाजींनी आल्यावर सांगितलं, की आपण संपूर्ण जेव्हा बनतो कसे, जेव्हा आपण आपल्या उच्च स्वच्या सोबत एक व्हायला लागतो. आणि उच्च स्व सोबत एक होताना आपल्या मध्ये अडचणी काय आहेत? सांगू शकता? आणि जेव्हा आपण उच्च स्वसोबत एक असतो तेव्हा आपण संपूर्ण असतो, तेव्हा आपण ईश्वर असतो. लक्षात घ्या, आपण ईश्वर कधी असतो? जेव्हा आपण आपल्या गुणांमध्ये असतो, चांगल्या गुणांमध्ये, ईश्वरी गुणांमध्ये. आणि ईश्वरी गुण कुणाकडून आपल्याला समजतात? आपल्या उच्च स्वमुळे आपल्याला समजतात. कारण उच्च स्व काय प्रयत्न करतो? आपल्याला एका सुखी समृद्ध आयुष्याकडे न्यायचा प्रयत्न करतो, आपल्याला आयडियाज देतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्याला आतला आवाज देतो. पण त्याचा आवाज आपल्यापर्यंत येण्यासाठी काय अडथळा आहे? कोण सांगू शकेल, जे आपण तिसऱ्या धड्यात बघितलं? असे कुठले विचार आहेत जे आपल्याला आपल्या उच्च स्वसोबत एक होऊ देत नाहीत, त्याचं बोललेलं आपल्यापर्यंत कानापर्यंत येऊ देत नाहीत? परफेक्ट. दीपालीताईंनी दिले न बोलवलेले प्रभाव. करेक्ट. तर असे असे आहेत की जे आपल्याला ईश्वरी आपण होण्यापासून लांब ठेवतात. ते कोण आहेत? न बोलावलेले प्रभाव. आता हे न बोलावलेले प्रभाव आपल्यापर्यंत कुणाकडून येतात? कुणाकडून येतात हे अनिमंत्रित प्रभाव किंवा न बोलावलेले प्रभाव, आपण ज्याला म्हणतो अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस? हे कुठून येतात आपल्याकडं? हा, थॉट्स म्हणजे विचारच आहेत, बरोबर आहे. पण हे येतात कुठून?
आपल्या आजूबाजूचे लोक किंवा गेलेले लोक. करेक्ट. काही आत्मे, बरोबर आहे. हे न बोलावलेले प्रभाव, ज्याला आपण अनिमंत्रित प्रभाव म्हणले, हे कुठून येतात? तर आपल्या आजूबाजूला असणारी लोक किंवा जी गेलीत लोक सोडून, अशा ऊर्जा, त्यांच्याकडून हे जे न बोलावलेले प्रभाव म्हणजे काय? विचारच. ते आपल्यापर्यंत येतात आणि मग ते आपले विचार बनतात. आणि मग आपले विचार झाल्यानंतर आपण आपल्या उच्च स्वचं ऐकतच नाहीत, ऐकू शकत नाहीत. आणि मग आपण काय होतो? आपल्या ईश्वरी गुणांपासून लांब 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 जातो. आपल्या ईश्वरी रूपापासून आपण लांब लांब जातो. म्हणून बाबाजींनी आपल्याला तिसऱ्या धड्यामध्ये काय सांगितलंय? की बाबा रे, तुला तुझ्या ईश्वरी गुणांमध्ये जर राहायचं असेल, तर तू हे जे न बोलावलेले प्रभाव, विचार तुझ्यापर्यंत आले, त्यांना लांब कर. ऑरा, करेक्ट. ऑरा लॉक करा. की तुमच्या आभामध्ये जे आलेले आहेत असे वेगवेगळे, जे तुम्हाला तुमच्या ईश्वरी स्वरूप तुमचं जे आहे त्याच्यापासून लांब नेत आहेत. माझ्यामध्ये करुणा आहे, माझ्यामध्ये प्रेम आहे, माझ्यामध्ये प्रकाश आहे, माझ्यामध्ये आनंद आहे, उत्साह आहे. पण असे कुठले तरी न बोलावलेले प्रभाव माझ्याकडे आले की मी ह्याच्यातले अर्धे गुण विसरून जातो. मी चिडचिड, संताप, रागराग करतो आणि मी माझ्या खऱ्या मूळ ईश्वरी स्वरूपापासून लांब जातो. मग बाबाजी काय म्हणतात? मग तुला ईश्वरी तत्वांमध्ये, ईश्वरी स्वरूपामध्ये यायचंय ना, मग तू एक काम कर, हे जे काही न बोलावलेले प्रभाव आहेत ना, त्यांना बाजूला काढ. जेव्हा आपण म्हणतो ना की घाण पाणी असेल, त्याला स्वच्छ करायचं, तर आपण त्याला कितीतरी फिल्टरिंग प्रोसेस करतो. गाळण्या, हे ते, मग पाणी उकळून हे ते सगळं करतो. कशासाठी करतो? त्या पाण्याला शुद्ध पाणी बनवतो की जे आपल्या शरीराला चांगलं असेल. त्याच्यातले सगळे बॅक्टेरिया आहे ते सगळं निघून जावं. हे जे गाळणं आहे ना, फिल्टरिंग, ते म्हणजे आपले नको असलेले विचार, जे आपल्याला आपल्याला ईश्वर बनू देत नाही. त्या विचारांना आपल्यापासून लांब करतो. ते गाळणं वापरतो आपण आणि त्यांना सगळ्यांना बाहेर पाठवतो. समजते आता? तिन्ही धड्यांचा मी तुम्हाला एक थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. की ह्यामुळं आपण पहिल्या धड्यामध्ये आपल्याला ईश्वरी आहोत. पण कोण बनवतं आपल्याला ईश्वरी? आपलेच गुण बनवतात. दुसऱ्या धड्यामध्ये आपण बघितलं की आपण एक पूर्ण ईश्वर होण्यासाठी, म्हणजे आपल्याच मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठी, आपला जो उच्च स्व आहे त्याला भेटतो. त्याचं नाव माहित करून घेतो. तो आहे आपल्यासोबत, फक्त आपण त्याला नव्याने माहित करून घेतो. नाव त्याचं घेतो आणि मग आपण ऊर्जा, प्रेम हे सगळं आपण पाठवायला लागतो. आणि तिसऱ्या धड्यामध्ये आता जो आपल्याला मिळालाय, समजला, ज्याचं नाव किंवा नसेल जरी समजलं, त्याच्या बरोबरच संवाद करत आहोत, दुसरं कोणी नाही. ह्यासाठी आपण सुरक्षा उपाय वापरतो, संकेत वापरतो. तर ह्या पद्धतीने आपला हा प्रवास झालेला आहे. मला माहितीये, कारण ही सुरुवात आहे आणि काही गोष्टी माझ्याकडनं राहिल्या असतील अशा, मला नीट म्हणतो ना अजून, की ज्या पद्धतीने अजून सांगितलं पाहिजे, कदाचित ते घडलं पण नसेल, थोडं कन्फ्युजन पण असेल समजून घेताना. पण मी प्रयत्न करते. आणि अजून आपण हे आज तर थोडंसं होतं की मला हे आज माहित नाही, हे सांगणं गरजेचं होतं वाटलं मला, म्हणून मी सांगितलं की काही जणांना असं थोडंसं कन्फ्युजन असू शकतं म्हणून. पण अजून आपण यावर घेणार आहोत प्रश्न उत्तर. पुन्हा एकदा धडा नीट वाचा आणि कुठे कुठे तुम्हाला कळत नाही तिथे डॅश करून ठेवा, की नेमकं कसं आपल्याला हे समजून घ्यायचंय ते. मग आपण त्यावरच प्रश्न उत्तर घेऊ. ठीक आहे? तर आपण ह्याच पद्धतीने 10 मिनिटं वाढलेली आहेत अजूनच. पण ठीक आहे, अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत आणि 20 मिनिटामध्ये आरामात आपलं ध्यान होऊन जाईल. सगळेजण आपण डोळे मिटू आणि केवळ सुखासन मध्ये बसू. आपल्या रोजच्या ध्यान अवस्थेमध्ये सुखासन मध्ये बसा. कुठलीही वेगळी प्रक्रिया, क्रिया न करता आपण केवळ आणि केवळ आपल्या श्वासांना धरून, त्यांचा हात पकडून हळूहळू आपल्या हृदयात उतरणार आहेत. आपल्या ध्यान ग्रुपमध्ये अनेक अनेक मास्टर्स आता असे झाले आहेत, असे आहेत की त्यांना हृदयावर ध्यान करण्याची इतकी आवड लागलेली आहे. काही जणांना हा धडा समजून सांगतानाच उच्चस्वाचे संकेत सुद्धा मिळालेत. त्यामुळं आपण जेव्हा आत्ता बसत आहोत, तेव्हा आपलं सगळं शरीर शिथिल आणि सैल सोडून बसा. आपण जेव्हा सुरुवात केली, तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला नेमकं काय करायचं हे समजलं नसेल, याची कल्पना मला आहे.
काळजी न करता केवळ आपल्या श्वासांवर या. आपल्या सगळ्या साधनेचा रस्ता आपल्या श्वासांपासूनच सुरुवात होतो. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला पूर्णपणे वर्तमानात आणा. आता आपण पुढची 20 मिनिटं संपूर्णपणे आपल्या आयुष्यात काय सुरू आहे, आपले कुठले विचार आहेत, हे सगळं विसरणार आहोत. केवळ आणि केवळ आपल्या श्वासांना धरून राहा. येणारा प्रत्येक श्वास आपला केवळ फील करा. कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय. एक मोठा श्वास आपल्या नाकावाटे घेत आपल्या तोंडाने अगदी सावकाश बाहेर काढा. सगळ्यात आधी आपल्या सत्राची सुरुवात करताना, हृदयात स्थिर होताना आपल्याला आपली आभा स्वच्छ करायची आणि लॉक करायची. त्यासाठी आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांमार्फत त्यांच्याद्वारे हळूहळू आपल्या हृदयावर केंद्रित व्हायला सुरू करा. कसं व्हायचं? अगदी साधं. आपल्या श्वासांना हळूहळू आपल्या छातीच्या मध्यभागावर घेऊन जा आणि फील करा तिथं जाऊन. आपला श्वास कसा छातीवर ये जा करतोय. आपली पाचही इंद्रिय, सगळे सेन्सेस आपले, संवेदना, संपूर्ण लक्ष आपल्या छातीच्या मध्यभागी. आपण सगळेजण पूर्णपणे आता आपल्या केंद्रावर जायला सुरुवात करत आहोत. जिथं कुठं आपलं मन आहे, विचार आहेत, सगळं बाहेर काढा आणि शरीराच्या मध्यावर, आपल्या अस्तित्वाच्या मध्यावर या. आपल्या हृदयामध्ये पूर्ण केंद्रित व्हा. हळूहळू, सावकाश, एक एक श्वासांनी. इच्छा असल्यास आपल्या छातीला स्पर्श करा. म्हणजे आपल्याला त्या जागेची जाणीव होईल. आपले डोळे बंद असले तरी सुद्धा आपल्याला आपली छाती दिसतेय, हृदय दिसतंय. आपण खोल, अजून खोल उतरत आहोत. आणि आता मी संपूर्णपणे माझ्या हृदयाच्या केंद्रावर, माझ्या केंद्रावर एकाग्र झालीये, स्थिर झालीये. माझ्या आतमध्ये मला जाणवतंय
ती सौम्यता, ती शांती, हृदयाची धडधड, स्पंदन, केवळ माझा आतमध्ये असणारा तो प्रवाह चैतन्याचा, माझ्या ईश्वरी तत्वाचा. काही क्षण केवळ ही शांती फील करा, अनुभव करा. आपल्या आतमध्ये असणारी, हृदयामध्ये खोलवर खोलवर जात. माझ्या हृदयामध्ये मी माझ्या ईश्वरी गुणांचा अनुभव घेत आहे. मी ईश्वराच्याच प्रतिमेत बनले आहे, म्हणून त्याचे सगळे गुण माझ्या आत आहेत. माझा ईश्वर प्रेम आणि प्रकाश आहे, असा प्रकाश जो अंधारलेल्या खोलीला कानाकोपऱ्यात उजळून टाकतो दिव्य प्रकाशाने. मी आनंद, उत्साह, शांती, सौम्यता असे सगळे माझ्या ईश्वराचे गुण रोज अनुभवते. म्हणून मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले. या सगळ्या गुणांनी मला ईश्वरत्व दिले. माझ्या आभामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्या सगळ्यांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण पूर्ण आणि निरोगी आहात. तुमच्यापैकी प्रत्येक जण प्रेम आणि प्रकाशात बनलेला आहे. तुम्हाला कोणतीही वेदना होत नाही, भीती वाटत नाही, आणि तुम्हाला सगळ्यांना जाण्यासाठी एक योग्य असं स्थान आहे. मी माझ्या उच्च स्वला तुमच्या सगळ्यांना तिथं घेऊन जाण्याची विनंती करते, आग्रह करते. माझ्या आभामध्ये आलेले सगळे अनिमंत्रित प्रभाव तुम्ही सगळेजण शांतपणे तुमच्या आदर्श स्थानी निघून जा. माझी आभा माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी
बंद करते. हे उच्चस्व, तू आतापर्यंत मला जे मार्गदर्शन केलं, करत आहेस, प्रेम दिलं आणि देत आहेस, ह्या सगळ्यासाठी मी तुझी अनेक आभारी आहे. मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे, एकीकृत आहे, युनिफाईड आहे. माझा ईश्वर आणि मी एक आहोत, कारण त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. आणि त्याच गुणांपैकी सगळ्यात महत्वाचा एक गुण म्हणजे प्रेम. माझ्या हृदयातून मी हे ईश्वरी प्रेम, दिव्य प्रेम संपूर्ण सृष्टीला पाठवतीये. झाडं, नद्या, पर्वत, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या व्यक्ती, या सृष्टीमधले सगळे जीव, पंचतत्व, अनेक ब्रह्मांड, सौर मंडळ, अशा सगळीकडे माझ्या हृदयातून आता तो प्रेमाचा प्रवाह बाहेर जातोय. आपल्या हृदयातून आपल्या ईश्वरी गुणांपैकी एक महत्वाचा गुण, प्रेम, बाहेर पडताना आपल्याला जाणवतोय का बघा. तो झरा, ती ऊर्जा आपल्या हृदयातून बाहेर पडताना आजूबाजूच्या हवेला, संपूर्ण सृष्टीला आपण पाठवत आहोत. जे कोणते जीव या सृष्टीमध्ये आहेत, जे काही ईश्वराकडून निर्माण झालंय, त्या सगळ्यांना आपण हे प्रेम पाठवत आहोत. आपल्या हृदयातून फील करा ती ऊर्जा. एक एक श्वासांनी आपल्याला हृदय फील होतंय. हेच ते स्थान आहे जिथून आपण सगळ्या सृष्टीसोबत एक होतो, एकीकृत होतो. सृष्टीला आपल्याशी जोडणारी ऊर्जा म्हणजे प्रेम. एक सामायिक भाग, एक कॉमन थ्रेड, प्रेम, जे आपल्याला सगळ्यांशी जोडतं. झाडांशी, जीवजंतूंशी, प्राण्यांशी, पक्ष्यांशी, हवेशी, पाण्याशी, सगळ्यांसोबत जोडतं. माणसासोबत, ते म्हणजे प्रेम. आपल्या ईश्वराशी सोडणारं सुद्धा ते प्रेमच आहे. तो एकच धागा आहे जो सगळ्यांमध्ये कॉमन आहे. आपण सगळेजण ह्याच धाग्याने जोडलेलो आहोत, युनिफाईड आहोत, एकमेकांसोबत, ईश्वरासोबत एकीकृत आहोत. एकाच तत्वानी आपण बनलेलो आहोत. प्रेम, आणि ह्याच प्रेमाने आपला जो उच्च स्व आहे, जो आपल्याला संपूर्ण बनवतो, असा आपला उच्च स्व, उच्च स्वरूप, उच्च आत्मा, हायर सेल्फ, त्याला अगदी प्रेमाने विचारा, हृदयातून. ज्यांना अजून नाव कळलं नाहीये, हे उच्च स्व,
मला तुझं तू नाव सांग. आपल्या हृदयावर स्थिर व्हा, केंद्रित राहा. सोबतच आपल्या उच्च स्वला एक संकेत मागा की आपण त्याच्याशीच बोलत आहोत. हे जाणून घेण्यासाठी हे उच्च स्व मला तू तुझा संकेत दे, सिग्नल दे आणि आपलं शरीर स्थिर करून सैल सोडून बसा. हृदयावर श्वास घेणं सुरू ठेवा. आणि ह्याच प्रकारे आपल्या हृदयावरच काही क्षण राहून आपल्या ईश्वरी गुणांना आठवत, ईश्वरी स्वरूपाला आठवत, उच्च स्वचे आभार मानत झोपी जा. ह्याच अवस्थेमध्ये आनंद घ्या. आपण भेटू उद्याच्या सत्रात. आपल्या उच्च स्वचे अनेक आभार माना आणि ह्या प्रेमातच ह्याच अवस्थेत राहा. थँक्यू. अनेक धन्यवाद.